नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी झटपट पद्धतीने अगदी छान असा चविष्ट दाणेदार मऊसूद व्हेज पुलाव कसा बनवायचा ते बघणार आहोत. तुम्ही बघू शकाल जेवढं दिसायला सुंदर दिसतोय तेवढा अगदी चविष्ट असा आपला हा पुलाव तयार झाला. चला आपण नवीन रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम पुलावासाठी लागणारा तांदूळ आपण भिजवले घालणार आहोत. त्यासाठी इथे एक भांडं घेतले. आता आपल्याला कितपत पुलाव बनवायचा आहे त्यानुसार ह्यामध्ये आपल्याकडे जो बासमती तांदूळ असेल किंवा आपला साधा तांदूळ देखील आपण यासाठी वापरला तरी काही हरकत नाही. फक्त जर तुम्ही साधा तांदूळ वापरणार असाल तर तो अजिबात भिजून घेण्याची गरज नाही. फक्त बासमती तांदळाचा वापर ज्यावेळेस आपण करणार आहोत त्यावेळेस ह्या पद्धतीने त्याला अगदी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवायचं आणि आपला जो तांदूळ आहे तो बुडेपर्यंत पाणी घालून याला अर्धा ते 1 तास आपण भिजून घेणार आहोत. आपल्याकडे कितपत वेळ आहे त्यानुसार आपण अर्धा किंवा पाऊण तास 1 तास त्याला भिजवून घ्यायचा. तांदूळ आता आपला इकडे भिजतोय तोवर इकडे लगेच आपण इतर तयारीही करून घेऊया. तर त्यासाठी इथे मी अगदी छोटेसे असे बारीक तुकडे करून घेतलेले बीन्स, कॉलीफ्लावर, बारीक चिरून घेतलेला साल काढून घेतलेला बटाटा, वाटाणे आणि आपण तिथे गाजर घेतले. आपल्याला कोणत्या भाज्या आवडतात त्यानुसार आपण यामध्ये भाजींचा वापर करून घेऊ शकतो. बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, बारीक चिरून घेतलेला मध्यम आकाराचा 2 ते 3 अगदी उभे काप करून घेतलेला कांदा, ड्रायफ्रूट्स, किसमिस इथे आपल्याला आवडीनुसार ड्रायफ्रूट्स, काजू, बदाम आणि किसमिसचं प्रमाण आपण कमी जास्ती करून घेऊ शकतो. आणि त्यानंतर ह्या पद्धतीने आपण खडे मसाले घेतले. 1 तेजपत्ता, चक्रफूल, दालचिनी, 2 ते 3 काळे लवंग, 2 ते 3 काळे मिरे आणि 1 हिरवी विलायची. आता आपल्याकडे जे काळे मसाल्यांचा वापर केला कुठलाही तरी काही हरकत नाही. लगेच काय करायचं, साईडला कुकर गरम करून घ्यायचं. आपल्याला जर कढईमध्ये बनवायचं असेल तर कढई देखील आपण वापरली तरी काही हरकत नाही. तेलाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार गरजेनुसार आपण करून घेऊ शकतो. इथे मी 2 चमचे तेल गरम करून घेतले. लगेच जे आपण खडे मसाले घेतलेले ते खडे मसाले आपण यामध्ये आता परतून घेणार आहोत. खडे मसाले ज्यावेळेस आपण परतणार आहोत त्यावेळेस गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवा आणि अगदी कमी फ्लेमवरती काही सेकंदांपर्यंतच आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे. तर ते मसाले अगदी छान परतल्यानंतर लगेच जे आपण उभे काप करून घेतलेले कांदे ते यामध्ये टाकून घेऊया. कांद्यांचं प्रमाण देखील आपल्या आवडीनुसार, जर आपल्याला पुलावमध्ये जास्ती कांदे आवडत असतील तर थोडे आणखी कांदे जास्ती घातले तरी काही हरकत नाही. असा आपला हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा परतल्यानंतर त्यामध्ये लगेच जे काही आपण ड्रायफ्रूट्स आणि किसमिस घेतलेली ती देखील आपण या वेळेस टाकून तिला देखील ह्यात परतून घेणार. जर तुम्हाला वरून घालायचं असतील तर आधी ज्यावेळेस आपण तेल गरम करून घेतलं त्याच्या वेळेस देखील आपण सर्वात आधी काजू आणि किसमिस तळून घेतली त्या तेलामध्ये तरी काही हरकत नाही. म्हणजे तुम्हाला नंतरून घालायचं असेल तर लगेच याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट देखील आपण परतून घेणार आहोत. आता ह्या अशा पद्धतीचं आपला छान मसाला संपूर्ण आता परतून तयार झाला आहे. कांदा देखील आपला परतला गेला आहे आणि आपले जे मसाले घातले होते ते देखील अगदी छान परतले गेले. तर त्यानंतर ज्या आपण भाज्या घेतल्या होत्या त्या संपूर्ण आता यामध्ये टाकून घेऊया. तर भाजींचं प्रमाण कमी जास्ती आपल्या आवडीनुसार आपण करून घेऊ शकतो आणि ज्या आपल्याला भाज्या आवडत नसतील त्या देखील आपण स्किप केलं तरी काही हरकत नाही. तर तेलामध्ये भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि थोड्या वेळ आपण म्हणजे कमीत कमी 20% तरी आपल्या भाज्या शिजेपर्यंत तेलामध्ये ह्या भाज्या छान परतून घ्यायचं. यामुळे ज्या भाजींचा फ्लेवर असतो तो अगदी चविष्ट अशा आपल्या पुलावमध्ये येतात. तर आपल्या भाज्या अगदी छान चविष्ट होण्यासाठी यामध्ये मी लगेचच चवीनुसार मीठ हे टाकून घेतले. मीठ घातल्यानंतर आता याला व्यवस्थित परतून घेऊ. त्यामुळे काय होणार आहे, आपल्या कुकरला खाली भाज्या लागणार नाही. तर आता आपल्या भाज्या ह्या छान शिजत आहेत तर आपण यामध्ये टाकण्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया. तर आपण डायरेक्टली मसाला न घालता अशा पद्धतीने फेटलेलं अर्धा वाटी दही घेतले. त्यामध्ये लगेचच आपण आवडीनुसार लाल तिखट, म्हणजे आपल्याला पुलाव कितपत तिखट हवं आहे त्यानुसार लाल तिखट घालायचं आणि लगेचच याच्यामध्ये जिरेपूड, धनेपूड, आपल्याकडे जर कोथिंबीरची पूड असेल तर ती देखील आपण या घातली तरी काही हरकत नाही. तर आणि जर आपल्याकडे थोडा गरम मसाला असेल याचा पुलावाचा तो देखील आपण यात घातला तरी काही हरकत नाही आणि नाही घातला तरी काही हरकत नाही. तर आपण यामध्ये हे संपूर्ण मसाले घातले. अगदी छान पुलावाला कलर येण्यासाठी सगळ्यात शेवटी आपण यामध्ये
हळदही घातली. हळद घातल्यानंतर लगेचच आपल्या घरगुती यामध्ये मी अगदी थोडासा गरम मसाला घालते. यामध्ये मी पुलावाचा मसाला न वापरता घरगुती जो आपल्याकडे पिवळा मसाला असतो तो मी यात वापरते. तर दह्यामध्ये आता संपूर्ण मसाला आपण मिक्स करून घेणार आहोत. यामुळे काय होतं, जे आपले मसाले असतात दह्यामुळे आपण फोडणीमध्ये हे मसाले घातल्यानंतर ते करपत नाही आणि त्यामुळे आपल्या मसाल्यांची चव अगदी छान येतो आणि वास देखील अगदी छान तो येतो. याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि इकडे आपल्या भाज्या देखील छान परतून तयार झाल्या आहे आणि त्यामध्ये लगेच आपण दह्यातला संपूर्ण मसाला ह्यात टाकून घेऊया. तर जर दही आपल्याकडे आंबट असेल तर अगदी कमी प्रमाणात वापरा आणि आवर्जून अगदी फ्रेश दह्याचा वापर करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे आपल्या पुलावाला अगदी छान अशी ती चव येते. तर आता दह्याचं देखील अगदी छान तेल सुटते आणि आपला मसाला देखील अगदी परफेक्ट असा मंद आचेवरती आपण परतून घेतला आहे. तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्या, म्हणजे अजिबात आपला मसाला हा कच्चा राहत नाही. लगेच अगदी थोडीशी यामध्ये मी कोथिंबीरही घातली. तर याला कोथिंबीरला आपण वरून देखील घातली तरी काही हरकत नाही, पण तेलामध्ये परतून घाला, त्यामुळे खूप छान अशी चव पुलावाला येते. तर कोथिंबीर देखील आपण ह्या मसाल्यामध्ये अगदी छान परतून घेतली. लगेचच आपण तांदूळातलं पाणी निथळून आणि जे भिजवलेले तांदूळ होते ते यामध्ये टाकून घेऊया. तर आपले संपूर्ण तांदूळ आपण टाकून घेतले आणि आता तांदूळ घातल्यानंतर काय करायचं, अगदी पटकनी व्यवस्थित त्याला पटपट असं मिक्स करून घेऊ नका. अगदी हलक्या हाताने सावकाश त्याला व्यवस्थित मिक्स करा. आपण तांदूळ हा भिजून घेतलेला असतो आणि तो भिजलेला असल्यामुळे मऊ असतो आणि तो जर आपण अगदी जोरात त्याला मिक्स केला तर तो तुटण्याची शक्यता असते. म्हणून हळूवार अगदी बारीक अशा पद्धतीची खुर्पीच्या सहाय्याने याला व्यवस्थित मिक्स करा, त्यामुळे आपला तांदूळ हा तुटत नाही. तर मसाल्यांमध्ये आपण तांदूळ छान परतून घेतला आहे. लगेचच याच्यामध्ये गार पाणी न घालता गरम पाणी घाला, त्यामुळे काय होतं, जी कुकिंग प्रोसेस असते ती लवकर सुरुवात होते आणि त्यामुळे आपला तांदूळांचा गच्चा म्हणजे अगदी जास्ती मऊ होत नाही. त्यामुळे काय होतं, अगदी छान असे आपले दाणेदार असा आपला पुलाव हा तयार होतो. तर तांदूळ बुडेपर्यंत याच्यामध्ये मी पाणीही घालते. आता आपल्या तांदूळाला कितपत पाणी लागतं त्यानुसार आपण यामध्ये पाणीही घाला आणि अगदी छान आपल्या पुलावाची दुप्पट चव वाढवण्यासाठी यामध्ये मी 1 ते 2 चमचे साजूक तूप घातलं आहे. तूप घातल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या. मिक्स झाल्यानंतर लगेचच आपण आता कुकरचं झाकण लावून मंद आचेवरती 2 शिट्ट्या करून घेणार. तांदूळ आपला भिजलेला आहे म्हणून आपल्याला अजिबात जास्ती शिट्टी करून घेण्याची गरज नाही. मंद आचेवरती फक्त 2 शिट्ट्या करून अगदी परफेक्ट असा आपला पुलाव हा तयार होतो. तर 2 शिट्ट्या झाल्यानंतर हलकासा मी कुकर गार करून घेतला आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकाल अगदी दाणेदार अगदी छान असा आपला मऊसूत पुलाव हा तयार झाला आहे. लगेचच त्याला हलक्याशा हाताने त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. जर आपल्याकडे काटेरी चमचे असतील तर त्याने देखील आपण मिक्स करून घेतलं तरी काही हरकत नाही. त्यामुळे आपला जो भात आहे पुलाव आहे तो अजिबात तुटत नाही आणि ह्या पद्धतीने अगदी परफेक्ट असा दाणेदार मऊसूत असा आपला पुलाव हा तयार होतो. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्स करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे नेहमी या पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर लगेचच त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल.